पण पूर्वी काळ बदलायला खूप वेळ लागायचा. 20 वर्ष 25 वर्ष झाली की काळ बदलला असं म्हणायचे. आता 1-2 वर्षामध्ये काळ बदललेला असतो. पूर्वी आंबा पिकायला कैरी जर आपण ठेवली तर 20-25 दिवसानं त्या आधीचा तो पिवळा धमक आंबा व्हायचा. आता आदल्या दिवशीची कच्ची कैरी दुसऱ्या दिवशी आंबा झालेला दिसतो. आदल्या दिवशीचं छोटं टरबूज दुसऱ्या दिवशी एवढं मोठं होऊन राहिलं. ह्या सगळ्या आश्चर्यकारक गोष्टी आहेत. म्हणून मला एक आश्चर्य वाटतं की पूर्वी एवढे दवाखाने नसताना, आपल्यासारखे तज्ज्ञ डॉक्टर नसताना, असतीलही पण ते प्रकाशात नव्हते की माणसं खूप काळ जगायची. म्हणजे मला आठवतं, काळे सरांना सुद्धा माहित आहे की सरकारी दवाखाना आमच्या काळात होता आणि कुठलाही आजार झाला आणि आम्ही गेलो की एक ड्रम भरलेलं लाल औषध असायचं आणि एवढ्या गोळ्या पांढऱ्या असायच्या आणि कुठलाही आजार असला की त्याच गोळ्या. तर त्यावेळेस काय सकाळ दुपार संध्याकाळ असा विषय नव्हता. एक मूठ भरून गोळ्या द्यायची म्हणजे तू 12 होस तर खा, काय आणि त्या गोळीचा आणि घशाच्या आकाराचा काही संबंध असायचा. म्हणजे माणूस आजारातून जगेल पण गोळी घशात गुंतून मरेल ते काय एवढा वगैरे असायचा. आणि कुठलाही आजार असला की ते ड्रम मधलं एक बाटली मोठी न्यायची की ते भाडकन ओतून ते सगळं पॅक असं, म्हणजे चमच्याभर ते असं काय नव्हतं पॅक, कारण आमच्याकडे सगळे ड्रम भरलेले आहेत, काय अडचण नाही. असं सगळं असताना माणसं चालायची. पण नंतर हे अचानक पांढऱ्या पेशी पूर्वीच्या लोकांच्या कमी होत होते की नाही मला शंका आहे. आताच कशा कमी व्हायला लागल्या. मग पूर्वी होत असतील त्याला वेगळं नाव असेल किंवा समजत नसेल किंवा ते वैद्य त्याला, पण आता आपल्याकडे अनालिसिस करण्याची सवय लागलेली आहे. म्हणजे पूर्वी छान जेवण झालं असं माणसं म्हणायचे. आता सांगतात ते काकडी होती मग त्यातून अमुक जीवनसत्व मिळालं, ते दूध होतं त्यातून अमुक सत्व मिळालं. पूर्वी असं नव्हतं. आता ते सगळं स्पष्टीकरण करत बसतात आणि त्यामुळे एक वेगळी समीक्षा करण्याची, आयुष्याकडे पाहण्याची सवय लागलेली आहे. त्यामुळे अस्वस्थता आलेली आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस शहरातच नाही, आता आणि भगिनी इथं असते, मुलींची संख्या जास्त आहे, आई पण इथं आहे त्यांच्या. आणि आश्चर्य आहे की कोणीतरी पुरुष इतक्या वेळ बोलतायत आणि त्या सगळ्या एकमेकीशी न बोलता ऐकतायत. आणि इतक्या स्त्रिया इतक्या वेळ एकमेकीशी न बोलता पुरुषाचं ऐकू शकतात, हा सुद्धा या कार्यक्रमातून निघालेला चांगला निष्कर्ष आहे. आणि अजिबात मोबाईल हातात नाही, व्हॉट्सअप नाही, आणि तरी सुद्धा आपण इथं बसलोय म्हणजे खरोखर ते नसलं तरी चालतं की आता सगळ्यांना समजलंय. आता काहींना कार्यक्रम सुटल्यावर प्रचंड घाई होईल की जगाचं काय झालेलं असेल, आपल्या मित्राचं काय झालेलं असेल. मग पटकन ते उघडलं की दान दान दान, कारण काही आता सगळे बसलेले आहे. म्हणजे त्यावर अनेक बोललं गेलं. परंतु घरात सुद्धा टीव्ही किती, मैत्रिणीनं सांगितलं, तिचे वडील माझे मित्रच आहे, तिनं सांगितलं टीव्ही नाही मोबाईल नाही. आपण हे मुलांना करू शकतो का? आणि टीव्हीत मध्ये तरी काय पाहायचा हा प्रश्न आहे. 7 ते 9 आमच्या सगळ्या स्त्रिया टीव्ही समोर बसलेल्या असतात. 3 सिरियल असतात. सासू आणि सून नावाचे 2 भयंकर प्रकार त्यामध्ये असतात. म्हणजे त्या 2 नाते आणि त्यांच्यासारखे दिसणारे 3-4 पुरुष, असं ते 2-3 तास प्रचंड धिंगाणा चालू असतो. आणि 3-4 स्त्रिया असतात, त्यातल्या 3 दुष्ट असतात. ते एकीला कसं घेरायचं आणि तरी सुद्धा बाया ते सगळं पाहतात. आणि त्यामध्ये त्या कुटुंबामध्ये एखादा वृद्ध माणूस जर बाजूला बसलेला असेल तर ती स्त्री संतापते तो टीव्ही पाहताना की यांना लाज वाटली पाहिजे, तो म्हातारा तिकडे बसलाय, त्याला जेवायचंय आणि हा एकमेकाशी बोलताय. पण हे सगळं करताना आपण सिरियल पाहताना आपल्या घरातला म्हातारा सुद्धा उपाशी आहे हे आम्ही सांगतो. कारण आम्हाला आता आभासी जगात जगण्याची सवय लागलेली आहे. ते सिरियल मधला एखादा चुकला तर कुटुंब चिंतेत पडतं. आता ते सांगते शनिवारी चुकला तर अजून वाईट, रविवारी सुट्टी असते. हा डायरेक्ट सोमवारच्या एपिसोड मध्ये सापडणार म्हणजे वाईट आहे. घरातील चुकला तर एवढी चिंता नसते, कुठं जाणार आहे, घरीच येणार आहे, थकच. बरं, पूर्वी पुरुषांचं एक घरी आले की स्त्रिया विचारायचे इतके वेळ कुठं होतात. आता ती चिंता मिटलेली आहे, कारण हे सिरियलच्या नादात इतके गुंग असतात की हा घरात येऊन जेवून गेलं तरी त्यांना समजत नाही. म्हणजे मध्यंतरी सांगतो मी, कार्यक्रमाहून आलो, मला चहाची गरज होती आणि कुंकू नावाची मालिका एक सुरू. कुंकू फार छान मालिका होती, आपण पाहिली असेल. आमची सौ ती मालिका पाहण्यात इतकी गुंग होती की घरामध्ये खरं कुंकू आल्याचं सुद्धा त्याला समजतं. असा सगळा तो पाहता. म्हणजे पूर्वी पाहुणा आला की विचारायचा बाबांचं कसं आहे, मुलांचं कसं आहे. आता पाहुणा आल्याबरोबर विचारतो बारीक पिनचा चार्जर आहे का, त्याचा मोबाईल रिचार्ज झालेला असतो, मग तो पटकन मोबाईल लावतो. म्हणजे पूर्वी आता असं झालंय की आपल्या लहान मुलाला हात लावला तर माणसांना काही वाटत नाही, मोबाईलला हात लावला तर प्रचंड किंचा होता. कारण जगामध्ये मन हे सगळ्यात मोठं रहस्य आहे असं म्हणायचे. आता मोबाईल हे सगळ्यात मोठं रहस्य आहे आणि अस्वस्थ असतं. म्हणजे टीव्हीमध्ये आपण काय काय पाहतो, जेवण सुद्धा टीव्ही समोर करतो, मध्ये मध्ये जाहिराती लागतात. कमोड कशानं डुबावं, आम्ही जेवताना पाहतो.
पत्नी सुद्धा म्हणते ते अमुक अमुक घेऊन या, त्यानं स्वच्छ निघतं, भाजी वाढू का? म्हणजे आमच्या सवयींना ठार झाला. मग तरुण मुलांना नावं ठेवण्यात आली की त्यांच्या दिमतीला आता हे सगळं तंत्रज्ञान त्यांच्या समोर आहे. म्हणजे इंटरनेट मोबाईलमध्ये विसावलं, मोबाईल खिशात मध्ये विसावला, सगळं जग आपल्या खिशात आलं, पण माणसाचा चेहरा जगाला पारखा झाल्यासारखा वाटू लागला. कारण त्याला मी एकटाच आहे असं वाटायला. जसे विवेकानंद म्हटले, बंधू आणि भगिनींनो, परदेशामध्ये त्या लोकांना कधी सवयच नाही ऐकायची की बंधू म्हणजे एकमेक माणसं एकमेकाचे बंधू असतात, या सुद्धा भगिनी असतात. म्हणून त्यांनी 5 मिनिट टाळ्या वाजवल्या. आता तेच माणसं इथं पाहायला आले तर ते म्हणतील विवेकानंद म्हटले ते खरं आहे. कारण आमचा बंधू आता चौकात उभा राहून संपूर्ण चौक त्या ठिकाणी भरवत असतो पिचकाऱ्या, आणि आमच्या भगिनीचा चेहरा दिसायला तयार नाही. म्हणजे असा एखादा प्रसंग असतो की माणसं आत असल्यावर चेहरे उघडे ठेवतात, बाहेर असले की चेहरे झाकून घेतात. हा सुद्धा बदलता काळ आहे. मग कोणीतरी मुलगी पूर्वी एकमेकीशी बोलायच्या भविष्याचं काय हे काय, आता तसं होत नाही. आमचं त्या आभासी जगाशी इतकं प्रचंड नातं जोडले की ते म्हणजे जग आहे. मग माणसं कावरे बावरे होतात प्रत्यक्ष जगात आल्यानंतर, काय हे वास्तव जग म्हणजे विचित्र आहे, त्यापेक्षा हे सगळं छान आहे. मग आमचा तरुण सुद्धा तोंडाला फेसबुक फेसबुक खेळणं, त्यावर फोटो सुद्धा खोटे टाकतात, दुसऱ्याचे एखादा छान चेहरा टाकतात म्हणजे लाईक्स जास्त आहेत. व्हॉट्सअपचे मजेशीर उपयोग आहे. नगरच्या चौकात अपघात झाला, त्या जखमीला मदत करण्याऐवजी फोटो काढायचा, याचा पाय कसा तुटला, सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाठवून द्यायचं. मग तिकडून कमेंट्स येतात. एखाद्या सुंदर बाईनं मला सर्दी झाली असं जर टाकलं फेसबुकवर तर मिनिटभरात 600-700 कमेंट्स येतात की आता जगामध्ये एकच चिंता आहे की या बाईनं सर्दी झाली, ती कधी बरी होईल. हे असे सगळे विचार माणसाला व्यक्त व्हायला साधन मिळाले, मग काय व्यक्त व्हावं याचं भान राहिलं नाही. म्हणून पूर्वी व्यक्त व्हायला साधन नव्हतं म्हणून माणसं संयमी होती. आता व्यक्त व्हायला साधन आहे. सगळ्या व्हॉट्सअपवर निळं भांडण, भगवं भांडण, हिरवं भांडण, हे सगळं चालू आहे. याचं विश्लेषण करण्याची गरज नाही. पण आता काळ इतका बदललाय की पूर्वी असं म्हणायचे माझी जात किती उच्च आहे, उच्च जातीवरून भांडणं व्हायची. आता माझी जात किती हलकी आहे यावरून भांडणं सुरू झाली, कारण मला आरक्षण पाहिजे म्हणून मला उच्च जातीचं म्हणून मला माझ्या क्षमता असलेल्या डब्यात बसवण्याऐवजी आरक्षित डब्यात बसवा, कारण तो डबा सुरक्षित आहे, अशी भावना आमच्यामध्ये बळावत गेली. आणि ही विचित्र पद्धतीनं जगताना आपण या जगाला सामोरं जात आहोत. म्हणून जाता जाता एक सांगतो की निश्चितपणे खूप बोलण्यापेक्षा कृती करणारी माणसं आपल्याला भेटलेली आहेत. आपण कृती करा. अभ्यासाचं वय आहे, अभ्यास करा. अभ्यासाची वेळ आहे, अभ्यास करा. छान सगळं पहा. अनेक गोष्टी चांगल्या आहेत, चांगले सिनेमे आहेत, चांगलं पुस्तक आहे. अनेक यशस्वी झालेली मुलं सांगतात आम्ही छान पुस्तकं वाचली, त्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली. आम्ही छान सिनेमा पाहिला, त्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली. या सगळ्या गोष्टी माणसाच्या आयुष्याला हरितद्रव्य पुरवणाऱ्या आहेत. म्हणून आपलं मन जर कलासक्त असेल तर आपल्याकडून अभ्यास छान होतो, आपलं व्यक्तिमत्व प्रसन्न राहतं. म्हणून आपण दुःखी असलो तर दुसऱ्यांना दुःखी करण्याचा आपल्याला हक्क नाही. मॉर्निंग वॉकला अनेक माणसं बाहेर पडतात, मी पाहतो. असे चेहरे असतात की आता पाकिस्तान आता हल्ला करणार आहे, प्रचंड असे भयानक ते चेहरे असतात. काही कुत्रे घेऊन चाललेले असतात, ते कुत्र्याकडे स्वाभिमानानं पाहतात, कुत्र माणसांकडे तिरस्कारानं पाहतात. असे सुद्धा माणसं. म्हणजे हे सगळं विचित्र सगळं होत असताना आम्ही माणसं पाळण्याऐवजी कुत्रे का पाळायला लागलो? माणसं संवाद करत नाही का? ज्या कुत्र्याला बोलताच येत नाही ते कुत्रं आपल्याला आपलं का वाटायला लागलं? मग माणसं कमी वाटायला लागली का? म्हणून आपली जी विद्वत्ता आहे ती कुठं वापरावी हे सुद्धा भान पाहिजे. पण विद्वान माणसाला, कारण आजकाल तुम्ही पाहता लग्नाच्या पंक्तीमध्ये वाढणारे कमी आणि सांगणारे जास्त असेल तर विस्कळीतपणा येतो. आजच्या आपल्या समाजामध्ये हे झालंय, वाढणारे कमी आहेत, कृती करणारे कमी आहेत, सांगणारे जास्त आहेत, त्यामुळे सगळं विस्कळीत झालं. त्यामुळे विद्वान ज्यावेळेस म्हणाला घरामध्ये त्याच्या मांजर होती आणि बाकीच्यांनी सांगितलं की हा मांजर नावाचा प्राणी असा असतो किती निवडून सोडा तो परत येतो, काय असेल ते शास्त्र आम्हाला माहित नाही. पण विद्वान म्हटला मी विद्वान आहे, माझ्या घरातली मांजर आहे, शेवटी मी विद्वान आहे, या समाजाचं मी काही देणं लागतो. मी पूर्वी पुरस्कार परत करत नव्हतो, आता करण्याचा माझा हक्क आहे. काही विद्वान म्हणतात मी पुरस्कार परत करणार होतो पण मला पुरस्कारच मिळालेला नाही. म्हणजे सरकार किती छान आहे, यांना दिलेलाच नाही. तर असे सगळे ते बदलते प्रवाह. मग ते विद्वानानं काय केलं, ती मांजर एका गोंडपाटात घातली, वरून सुतळीनं बांधलं, ते गोंडपाट पाठीवर घेतलं गोंडपाट, आणि तो त्याच्या घरासमोर जंगल होतं, प्रचंड तासभर फिरला इकडे तिकडे, मांजराला चुकवायचं म्हटलं. मग ओढ्याच्या पलीकडे गेला, या झाडाडून तिकडे इकडे इकडे, तासाभरानं त्यानं मांजर सोडून दिली. हिला आता आपलं घर सापडायला. गंमत अशी झाली की त्यालाच त्याचं घर सापडायला. मग नंतर तो त्या मांजरी मागं घरी आला. म्हणजे गंमत अशी आहे की शहाण्यानं शहाणपणा मागं जावं, की शहाणपणानं शहाण्या मागं यावं.
हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मला वाटतं या गोष्टी बोलणं फारसं शहाणपणाचं होणार नाही. परंतु आपण आयुष्यामध्ये एक तर्क, आनंद कुठं आहे? आनंद त्याच्यामध्ये आहे की ज्या दिवशी आपल्या आईच्या चेहऱ्यावर आपण काहीतरी चांगलं केल्याचा आनंद असेल. पण आता पालक कसं करतात? विद्यापीठ ग्रेस मार्क देतं, आपले पालक ग्रेस टक्के देतात. म्हणजे एखाद्याला जर 68 असतील तर ते 68 कधीच सांगत नाही, 78 आहे. म्हणजे शेजाऱ्याचा अंदाज घ्यायचा, त्याला 80 असतील तर 81 आहे. म्हणजे आमच्याकडे ग्रेस टक्के आहेत खिशामध्ये, पण ते फार काय लपत नाही, गरज नाही आहे. त्याला 42% आहे, पण तो दुसऱ्या काहीतरी चांगल्या गोष्टी करण्याच्या मागे आहे हे सांगा. कारण जे आपलं आहे ते आपलं, आपण त्याला चांगलंच म्हटलं पाहिजे. आणि गुणावरून गुणवत्ता ओळखण्याची अतिशय विचित्र पद्धत आपल्या देशामध्ये आहे. तुम्हाला सांगतो, आजची शिक्षणाची पद्धत तर इतकी विचित्र आहे की प्राथमिक शिक्षक प्रयोग करण्यावरही आता सगळं चाललंय. त्याच्यावर बेडकासारखे प्रयोगच होत आहे. एक होण्याआधी दुसरं. माध्यमिक शिक्षणामधून नैतिक मूल्य मिळतच नाही. म्हणजे सर पुढे नीतिमूल्याचा तास घेतात आणि माझा पोरं मोबाईल खेळत असतात, असं माध्यमिक शिक्षण आहे. आणि उच्च शिक्षणामध्ये उच्च कोटीची लबाडी चालू आहे. ती काय सांगता येत नाही. आपल्या मुलाला जर 45-50% असतील तर त्याला डॉक्टर करायचं कशाला? खरं म्हणजे तसे डॉक्टर्स केले पाहिजे, कारण या देशाची लोकसंख्या जर कमी करायची असेल. परंतु आता तुम्ही सगळी सोयी सुद्धा केली आहे. एक 60-70-50 लाख रुपये द्या, त्याला आम्ही डॉक्टर करतो. म्हणजे बॅग सुद्धा परत देत नाही. बॅग सहित पैसे द्या, हा डॉक्टर झाला. आता असा डॉक्टर जर झाला की तुम्ही सगळे नामवंत आहात, पण अशा डॉक्टरांचा तुम्हाला अनुभव असेल की, तुम्हाला एक गंमत सांगतो, नेहमी सांगितलं की पेशंट ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये गेलं ते घाबरलं, कारण तिथं टेबलवर एक हार ठेवलेला होता. मग त्यानं डॉक्टरांना घाबरून विचारलं, डॉक्टर हार कशाला? डॉक्टर म्हणले, कसं आहे, हे माझं पहिलं ऑपरेशन आहे. ऑपरेशन सक्सेस झालं तर हा हार मला. असं सुद्धा सगळं. म्हणून मला तर असं वाटतं की आपल्या केबिनमध्ये, आपल्या त्या चेंबरमध्ये जे सर्टिफिकेट लावलं जातं ते 12वीचं लावलं पाहिजे की 12वीला किती मार्क्स यांना होते, शेवटचं 12वीच. कारण आता आपण ज्या गुणांकनानं डॉक्टर झाला तसे होत नाही. आता धडाधडी इमारती कोसळायला लागले मुंबईमधल्या. इंजिनियर कुठल्या किती टक्क्याचे असते? आता यांनी जर पूल बांधले तर तिथं सुद्धा 12वीचं मार्कशीट लावलं पाहिजे. म्हणजे त्याच्याहून जायचं की नाही बाकीचे ठरवलं. म्हणजे हे सगळं का निर्माण करतात बाबा? म्हणून त्यांना दुसरं क्षेत्र आहे. आमच्यासारखं व्हा, दुसरे क्षेत्र आहे. जबाबदार माणसं होऊ नका, दुसऱ्याच्या जीवाशी खेळू नका. म्हणून हे पालकांचं काम आहे. आता हे मी तुम्हाला का सांगतो, तुम्ही सगळे जास्त टक्क्याचे मुलं आहात म्हणून, नाही तर विनाकारण कमी टक्केवारीपूर्वी हे बोललो नसतो. परंतु आता तुम्हाला एक असं वाटेल की पश्चाताप आला, सरांनी कार्यक्रम ठेवला, व्हॉट्सअपवर खूप बोललं गेलं, फेसबुकवर खूप बोललं गेलं, गेल्याबरोबर पालकांनी लगेच असं म्हणू नये तुझा स्मार्टफोन बंद कर, असंही म्हणू नये. पण विवेकी आपण पाहिजे, त्यातलं आपण काय घेतलं पाहिजे. उदाहरण तुम्हाला सांगतो, जसा आपण उपयोग करतो फेसबुकचं, डॉक्टर धामणे आपलं जसं जगभरात गेलं. एक काही दिवसापूर्वी आमचे काही मित्र इथं आहेत, आम्ही सांगितलं की शेतकऱ्यांना मदत करू म्हणून आम्ही व्हॉट्सअपवर टाकलं. 25 दिवसामध्ये सगळ्या शिक्षकांनी 18 लाख रुपये व्हॉट्सअपवर मदत जाहीर केली. आणि ती 60 शेतकऱ्यांना आम्ही दिली. फक्त लोक म्हटले मुख्यमंत्री निधी देणार असेल तर देत नाही. म्हणजे किती विश्वास आहे सरकार. म्हणजे आजचे मुख्यमंत्री नाही, सगळेच सरकार त्या खुर्चीवरच विश्वास राहिलेला नाही. म्हणून मला नेहमी असं म्हणावं वाटतं की ज्या दिवशी या देशातले शेतकरी आत्महत्या करायचे थांबतील, त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून हे देशातले पुढारी आत्महत्या सुरू करतील. कारण आता बोलायचं कशावर हा फार मोठा प्रश्न आहे. कारण आपल्या समाजामध्ये एखादा प्रश्न घेऊन जो उठतो त्याचा प्रश्न सुटतो, तो मोठा होतो, प्रश्न तसाच राहतो. म्हणून असे सुद्धा खूप माणसं आहेत. आणि या सगळ्या अस्वस्थ वातावरणात जगत असताना आपल्याला असा क्लास, जे डॉक्टर रवींद्र काय आहे, ज्यांना मी पहिल्यापासून पाहतोय, कवी सत्ता आहे, अभिनय सत्ता आहे, जीवनाकडे पाहण्याची त्यांना दृष्टी आहे, त्यांच्याकडं आपण शिकता, हे खरं म्हणजे आपलं भाग्य आहे. मी त्यांना आणि इतरांना शुभेच्छा देतो. जाताना एक सांगतो, जे आहे ते आपल्या संस्काराचा सकसपणा आपल्यात आणा. आपल्या आईची अपेक्षा, आपल्या वडिलांची अपेक्षा, आपल्या समाजाची अपेक्षा पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करा. नाही पूर्ण झाली तर एक लक्षात ठेवा, जगामध्ये अनेक मार्ग आहेत, हा एकच मार्ग नाही. मी दुसऱ्या मार्गाला जाईल पण आनंदी राहील. आणि हे जाता जाता एक करा. ज्यावेळेस आपण आनंदी असतो, ज्यावेळेस मुलगी आनंदी असते, 4 मैत्रिणी जमतात, त्यांच्यामध्ये फक्त एकदा जर विषय निघाला की मराठवाड्यातली कुणीतरी मुलगी एसटीचा पास काढायला पैसे नाही म्हणून तिने आत्महत्या केली, हा विषय 2 मिनिटं तुम्ही जरी चर्चेला
तरी समजायचं आपल्यात सामाजिक भान आहे, आपल्यामध्ये ते भान आहे. आणि हे भान आपण, कारण समाज दुःखी असताना आपण सुखी राहू शकत नाही. एखादा बंगलेवाला जर म्हटला त्या 1 मैलावर झोपडपट्टी आहे, ते माणसं खूप घाणेरडे आहे, त्यानं तसं म्हणू नये. कारण त्या झोपडपट्टीत डास निर्माण होऊ शकतात, ते तुझ्या बंगल्यात येऊ शकतात आणि बंगल्यात येऊन तुला सुद्धा डेंगू होऊ शकतो. म्हणून या समाजात जे वाईट आहे ते जाऊ द्या आणि मी मात्र छान लगेच असं म्हणून चालणार नाही. या समाजाला बरोबर घेऊन आपल्याला जगायचंय. दुसऱ्याचं पूर्ण दुःख आपण संपू शकत नाही, पण त्याला आधार देण्याचं काम निश्चितपणे आपण करा. तर्कावर जगू नका. जाता जाता एक सांगतो, एक प्राध्यापक ज्यावेळेस आपले बसले होते बंगल्याच्या समोर, ब्रेडला लोणी वगैरे त्यांनी लावलं आणि पत्नीला विचारलं, हा ब्रेड जर मी वर फेकला तर कुठली बाजू वर राहील? लोणी लावलेली राहील की न लावलेली राहील? तिने आपलं सरळ उत्तर दिलं, लोणी लावलेली बाजू जड आहे, ती खाली जाईल. तो म्हटला नाही, तो चुकीची आहे, लोणी लावलेली बाजू वर येईल. आपण गंमत पाहू म्हणे. त्यांनी तो ब्रेड फेकला आणि तसंच झालं. लोणी लावलेली बाजू खाली गेली, दुसरी वर आली. ती म्हटली तुम्ही हारले. प्राध्यापक म्हटले अजिबात नाही, मी लोणी चुकीच्या बाजूला लावलं. म्हणजे असे काही माणसं आपलं तत्व म्हणजे जीवन आहे असं जगतात, ते सोडून द्या. समाजाचं तत्व म्हणजे आपलं जीवन आहे असं समजून आपण जर जगाल तर या आयुष्यातला विवेकी आनंद निश्चित आपल्याला मिळेल. धन्यवाद.